1875 साली मुंबईत एक 8 वर्षांचं लहान पोरग साखर आणायला वाण्याकडे गेलं. पण वाणी लबाड होता. समोरच्या लहान मुलाला कुठे काय कळते असं त्याने विचार केला आणि साखरेचं वजन कमी करून दिलं. बरं, पैसे तेवढेच घेतले. आता त्या छोट्याला शंका आली, जर का मी पैसे बरोबर दिले तर याने साखर कमी दिली. त्यामुळे त्या पोराने वाण्याला विचारलं, काका तुमच्या काट्यामध्ये ना काहीतरी गडबड आहे, साखर कमी आली. तर त्या वाण्याला आला राग. तो म्हणाला, माझ्या काट्यावर विश्वास नसेल ना तर आपोआप वजन करणारे यंत्र शोधून काढ, चल. पोरगा कसलं ऐकते आता. पोराने थेट उत्तर दिलं, एक दिवस तुला असं यंत्र आणून देईन ना ज्याच्यामध्ये वजन बरोबर केलं जाईल. वाण्याने तोंड मुरडलं आणि मिश्किलपणे हसला. पण त्याला हे माहिती नव्हतं की हेच छोटंसं पोरग 15 वर्षांनी त्याला तसं वजन करायचं यंत्र आणून दाखवणार आहे. आणि तसं घडलं सुद्धा. तो लहान मुलगा होता शंकर आबाजी भिसे. सॉरी, ते महान व्यक्तिमत्व होतं शंकर आबाजी भिसे. एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी 200 पेक्षा जास्त शोध लावले. 40 शोध त्यांच्या नावावर पेटंट केले गेले. अमेरिकेने त्यांना एडिसन ऑफ इंडिया असं म्हटलं. एक असा मराठी माणूस जो इतके शोध लावून सुद्धा अनेकांना माहिती नाही. हे आपल्या मराठी माणसाचं दुर्दैव म्हणावं लागेल. तर याच महान सायंटिस्टची स्टोरी आणि त्यांनी कोणते कोणते शोध लावले ते तर आपण बघूयात. आणि हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय, हा व्हिडिओ बनवण्यासाठी फक्त मी नाही तर संपूर्ण टीम काम करत असते. त्यांच्यासाठी एक सबस्क्राईब तर बनतोच. तर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबईचा. लहानपणापासून गडी हुशार, विज्ञानात पटाईत. पण आई वडिलांची सिंपल इच्छा होती, मुलाने शिकून एक गव्हर्नमेंट जॉब करायचा आणि सेटल व्हायचं. पण काय, दादांचं स्वप्न गव्हर्नमेंट जॉब पेक्षाही खूप मोठं होतं. इतकं मोठं की थेट अमेरिकेच्या सरकारने त्यांची दखल घेतली. तर आता आपण स्टोरीकडे येऊयात. तर तो जो काळ होता ते म्हणजे 19वे शतक. तो वैज्ञानिकांचा काळ होता, सायंटिस्टचा काळ. म्हणजे वेस्टर्न सायंटिस्ट हे सेलिब्रिटी असायचे. पण हे वेस्टर्न सायंटिस्ट आपल्या भारतीयांना तुच्छ समजायचे. म्हणजे भारतीय कोणताच शोध लावू शकत नाही असं समजायचे. त्यामुळे शंकर भिसे या छोट्या मुलाच्या डोक्यात सुद्धा ट्यूब पेटली की आपण सुद्धा विज्ञानात काहीतरी चमत्कार करून दाखवायला हवा. मग काय, भाऊ लागले गोष्टी शिकायला. सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. ते काही गोष्टी जमा करायचे. त्यांच्या आई वडिलांना कळतच नव्हतं हा काय काय घरात आणतोय. यानंतर वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी घरातच कोळशापासून गॅस बनवणारं एक उपकरण बनवलं. आई बाबा छाट पडले. एवढ्याशा वयात या मुलाने हे बनवलं तरी कसं. त्यांना कळून चुकलं होतं की आपला मुलगा फक्त हुशार नाही तर डबल हुशार आहे. याला आपण आता पंख दिले पाहिजेत. त्यामुळे वयाच्या 16व्या वर्षी ते इंग्लंड आणि अमेरिकेला शिकायला गेले. तिथे 4 गोष्टी शिकून मुंबईला परत आले आणि मुंबईमध्ये उघडला एक सायंटिफिक क्लब, जिथे त्यांनी गॅजेट आणि इतर मशीन बनवायला सुरुवात केली. आतापर्यंत ब्रिटिशांना माहिती नव्हतं की हा नक्की करतोय तरी काय. याच दरम्यान ब्रिटिश इन्व्हेंटर जनरल कडून एक स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये काय होतं की तुम्ही एक ॲक्युरेट वजन करणारे यंत्र बनवून दाखवायचं. मग काय, भाऊ लागले कामाला. त्यांनी त्या यंत्राचा आराखडा बनवला आणि प्रॉपर अभ्यास करून ते यंत्र बनवून जनरलकडे पाठवलं. मग काय, त्यांना यंत्र प्रचंड आवडलं आणि या स्पर्धेत शंकर भिसे यांचा पहिला नंबर आला. पुढे तेच यंत्र त्यांनी त्या वाण्याला आणून दाखवलं. त्यावेळी त्यांनी ही बातमी हिंदू प्रकाश, द नरेटिव्ह ओपिनियन, द बॉम्बे समाचार, द गुजराती, द टाइम्स ऑफ इंडिया, द ॲडव्होकेट ऑफ इंडिया अशा सर्वच पेपरामध्ये छापून आली होती. आता गडी काही ऐकणार नव्हता. आपण भारतीय खूप काही करू शकतो इतका कॉन्फिडन्स त्यांच्या अंगी आलाच होता. त्यात बॉम्बे प्रशासनाला त्यांचं काम प्रचंड आवडलं. प्रशासनाने भिसेंना सांगितलं की तुम्ही लंडनमध्ये जाऊन एक गुंतवणूकदार म्हणजे इन्व्हेस्टर शोधा आणि असे शोध लावत राहा. मग काय, पुन्हा एकदा लंडनवारी. उत्तर लंडनमध्ये म्हणजे नॉर्थ लंडनमध्ये त्यांनी एक प्रयोगशाळा सुरू केली. तिथे त्यांनी भरपूर शोध लावले. म्हणजे डिजिटल साइन बोर्ड, किचन गॅजेट, डोकेदुखी कमी करणारं एक डिव्हाइस, ऑटोमॅटिक फ्लश होणारं टॉयलेट वगैरे वगैरे. पण त्यांनी लावलेला सर्वात भन्नाट शोध तो म्हणजे भिसोटाईप. आधी कसं होतं, टायपिंग मशीन होती ना ती भयंकर स्लो चालायची. शंकर भिसे यांच्या डोक्यात आलं की अशी टायपिंग मशीन बनवायची ज्याची स्पीड फास्ट असेल. मग काय, भाऊंनी बनवला डायरेक्ट भिसोटाईप. त्यांचं पहिलं पेटंट त्यांनी घेतलं इंग्लंडमध्ये आणि नंतर अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्समध्ये पेटंट घेतलं. भिसोटाईपमुळे विजेची बचत होत होती. तो अधिक टिकाऊ, स्वस्त, आकारात सुटसुटीत होता. त्यामुळे चांगलाच गाजला. या भिसोटाईपचे उत्पादन वाढवण्यासाठी शंकर भिसे यांच्या मदतीला आले सर रतनजी टाटा. त्यांनी मिळून 1910ला द टाटा भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट कंपनी लंडनमध्ये स्थापन केली. पुढील स्टेशन डोंबिवली.
अगला स्टेशन डोंबिवली, नेक्स्ट स्टेशन डोंबिवली, असं तुम्ही जे ऐकता ना, ही मशीन सुद्धा भिसे यांनीच बनवली आहे. म्हणजे याला शुद्ध मराठी भाषेत स्वयंचलित आगामी स्थानदर्शक असं म्हणतात, ज्यातून आपल्याला कळतं पुढचं स्टेशन कोणतं ते. हो, म्हणजे इंडिकेटरच. पण हा शोध एका भारतीयाने लावला हे काही ब्रिटिश रेल्वे कंपनीला तेव्हा पटलं नाही आणि त्यांनी हे यंत्र वापरायला नकार दिला. तुम्हाला माहितीये, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करायची मूळ कल्पना डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचीच होती. भिसे यांनी पगड्या तयार करायचं यंत्र सुद्धा बनवलं होतं. 1909 साली तारेने दूरवर फोटो पाठवायची आयडिया सुद्धा त्यांचीच होती. त्यांनी अजून एका युनिक यंत्राचा शोध लावला होता, ज्याचं नाव होतं टिंगी. या टिंगीमुळे अंगरख्याची घडी न बिघडवता बटन लावता येत होती. वातावरणात वेगवेगळे वायू असतात, या वायूंना वेगळं करणारं एक यंत्र त्यांनी बनवलं होतं. त्यांनी चक्क जखमांवर लावण्यासाठी बेस्लिन नावाचं औषध सुद्धा बनवलं होतं, जे जगभर गाजलं आणि दुसऱ्या महायुद्धात सैनिकांसाठी त्यांचा भरपूर फायदा सुद्धा झाला. पण अजून एक आहे, त्या काळात बॉडी मसाजरचा शोध सुद्धा त्यांनीच लावला होता. डोकं दुखायला लागलं की एक शिरा चेपायचं यंत्र त्यांनी बनवलं होतं. चटण्या वाटण्यासाठी त्यांनी एक वेगळं मिक्सर बनवलं होतं. असे 200 शोध त्यांनी लावले. पण विचार करा ना, इतके शोध की काही शोध या व्हिडिओमध्ये बसत सुद्धा नाहीत. 29 एप्रिल 1927 भिसे यांचा 60वा वाढदिवस होता. यावेळी अमेरिकन सायंटिस्टच्या उपस्थितीत अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. वर्ल्ड फेमस हु इज हु या संदर्भ ग्रंथात त्यांचा उल्लेख एडिसन ऑफ इंडिया असा करण्यात आला होता. हु इज हु मध्ये समावेश असलेले भिसे हे पहिलेच भारतीय. विशेष म्हणजे याच दरम्यान 1930 साली भिसे यांनी आपले आदर्श थॉमस अल्वा एडिसन यांची त्यांच्या प्रयोगशाळेत भेट सुद्धा घेतली होती. आता इतकं सगळं एका मराठी माणसाने करून दाखवलं. पण आज किती मराठी लोकांना शंकर आबाजी भिसे हे नाव माहिती आहे? बरं, आता माहिती पडलं ना, तर आपल्या या मराठी माणसाचा इतका अफाट इतिहास, त्यांचं संशोधन सर्वत्र पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या मराठी माणसांचीच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. एक काळ गाजवणारा हा मराठी माणूस भारताच्या प्रत्येक शाळेत शिकवला गेला पाहिजे, एवढंच वाटतं. तर तुम्हाला या ग्रेट मराठी सायंटिस्टची स्टोरी आवडली असेल तर गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.